आई बाबा नमस्कार. मी तुमचा लाडका मुलगा रोहित. आज एका वेगळ्या विषयावरती बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. बरेच पालक मला म्हणत होते, की शिक्षणाबद्दल तू मार्गदर्शन कर. आमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तू मार्गदर्शन कर. समाजामध्ये राहत असताना त्यांनी कसं राहिलं पाहिजे याविषयी तर तू सांगत असतोच. पण जरा त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या कसं सुजलाम सुफलाम झालं पाहिजे यावरती मार्गदर्शन कर. त्या रिगार्डिंगच माझ्याकडे 4-5 मुला-मुलींनी तक्रारीसुद्धा केल्या होत्या. त्यांच्याबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणात फ्रॉडसुद्धा होत होता. बरेच असे पालक आहेत, की त्या पालकांना सुद्धा या गोष्टींची माहिती आहे आणि तुमच्या विनंतीला मान देऊन हा पॉडकास्ट मी पहिल्यांदाच करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासमोर आय-टी करिअर कोच आणि येस इन्फोटेक हा महाराष्ट्रातील आय-टी क्षेत्रातील नंबर 1चा क्लास आहे. त्याचे फाउंडर संदीप भुतारे सर बसलेले आहेत. त्यांच्या क्लासच्या माध्यमातून आजपर्यंत हजारोपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ट्रेनिंगसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यांचं प्लेसमेंटसुद्धा झालेलं आहे. तर हा काय कुठला प्रमोशनल पॉडकास्ट वगैरे नाही आहे किंवा त्यांच्या क्लासचं प्रमोशन वगैरे या पॉडकास्टच्या माध्यमातून करायचं नाही आहे. मी त्यांना सरांना विनंती अशी केली होती, की अनेक पालकांच्या मुलांच्या बाबतीमध्ये क्लास लावत असताना, क्लास करत असताना किंवा नोकरीचा आमिष दाखवून त्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतोय. फ्रॉड पैसे जात आहेत. सो त्या रिगार्डिंगच एक तुमचं प्रतिनिधित्व मी करतोय असं समजा आणि तुमच्या मनातील जे काही डाऊट्स असतील, जे काही प्रश्न असतील ते मी सरांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप सर तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्याल. नक्कीच. सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो रोहित पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद सर. आज खऱ्या अर्थाने सर मी आज एक पॉडकास्टर म्हणून तुमच्यासमोर बसलेलो नाही आहे. तर मी महाराष्ट्रातील असंख्य पालकांचं प्रतिनिधित्व करतोय. कारण त्यांनी मला त्यांचा एक लाडका मुलगा म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या मनातील जे काही प्रश्न असतील ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारण्याचा प्रयत्न करतोय. सर आज तुम्ही पुण्यासहित महाराष्ट्रामध्ये येस इन्फोटेक या नावाने आय-टी करिअर कोचिंग क्लास चालवता. त्याचे फाउंडरसुद्धा तुम्ही आहात. या क्षेत्रामध्ये तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे ते आमच्या पालकांना सांगा ओके. आणि मग आपण पुढील गोष्टींवरती चर्चा करू. कसं आहे सर, आता महाराष्ट्रातील सगळ्या पालकांना अगोदर मी माझी स्वतःची स्टोरी अत्यंत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. मी सुद्धा सामान्य मराठी कुटुंबातला मुलगा आहे सर. वडील माझे लेबर होते क्रॉम्प्टन कंपनीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. बरं. आणि आपले पालक ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त चांगलं समजू शकतात, की फक्त वडिलांचा अत्यंत सामान्य जॉब, त्याच्यावरती 3 मुलांना जर शिक्षण द्यायचं आहे, तर अशी गोष्ट होती, की सर आम्ही जेव्हा, मला आठवतं मी 4थी-5वीला शाळेत होतो, तेव्हा 1 आर-केमध्ये आम्ही राहायचो. आणि जेव्हा मी ॲक्सेंचरमध्ये जॉबला लागलो, वडिलांचं जवळपास 58-60च्या वेळेस ते रिटायरमेंट असते कंपनीत, तेव्हासुद्धा आम्ही 1 आर-केमधनंच रिटायर झालो सर, ही अच्छा. गोष्ट ओके. आहे. हां. हां, पण याच्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट काय केली आई-वडिलांनी, की त्यांनी शिक्षणावरती खूप फोकस ठेवला आमच्या 3ही मुलांचा. म्हणजे त्यांनी बाकीच्या कुठल्याच गोष्टीला लाईफमध्ये प्रायोरिटी दिली नाही. आजही ते जे सर्कल आहे अहिल्यानगरचे जे लोक आहेत, ते सगळं त्याबद्दल बोलत असतात, जे आमचे जवळचे लोक आहेत. आणि मग असं व्हायचं, की आता 1 आर-केमध्ये एका हॉल म्हणजेच तुमचा रूम आणि बाकीचं किचन. त्याच्यामध्ये बरोबर. 3 भावंडांचे लहानपणी अभ्यासाला कुठं बसायचं त्याच्यावरून पण भांडण व्हायचे. बापरे! हां. तर माझा एक मित्र आहे, नावासहित सांगतो, अवधूत नावाचा. तर त्याच्याकडे त्यावेळेस 3 रूमचं घर होतं. हं, हं, म्हणजे 1 हं. रूम एक्स्ट्रा होती. बरं. हां. सो 8वी ते 12वी पर्यंत लिटरली मी शाळेतनं आल्यावर संध्याकाळी 7:00-7:30ला जेवण झालं, की 8 वाजता त्याच्या घरी जायचो. आम्ही दोघे तिथे अभ्यास करायचो. जी एक एक्स्ट्रा खोली त्याच्या घरामध्ये होती. आणि हं. रात्री 11-12 वाजता तेव्हा असं काय येणं शक्य नसायचं रिटर्न, एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर तो असायचा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो त्याच्या घरून मग मी परत माझ्या घरी येणार आणि आवरून स्कूलला जाणार. असा पूर्ण प्रवास आहे सर. ओके. आता याच्यानंतर जसं घरच्यांनी फक्त शिक्षणावरती फोकस ठेवला, त्याच्यामुळं व्ही-आय-टी सारख्या चांगल्या कॉलेजमधनं डिग्री झाली, हं. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स पुणे. आणि त्याच्यानंतर ॲक्सेंचर, ही जी एम-एन-सी आहे, हं. त्याच्यामध्ये जवळपास 10 वर्षाचं माझं स्वतःचं आय-टी करिअर झालं. बरं. आणि ते करत असताना कुठेतरी 1-2 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवायला लागल्या, की जेव्हा थोडंसं टीम लीड वगैरे या लेव्हलला गेल्यावरती, हं, हं, थोडंसं एक हं, हं. 6-7 वर्षांचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर ॲक्सेंचरमध्ये आपले पुणे अराउंड किंवा महाराष्ट्रातील कॉलेजमधले जे विद्यार्थी सिलेक्ट होऊन यायचे किंवा सिलेक्शनची जी प्रोसेस असायची, तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू वगैरे घ्यायची मला एक संधी मिळाली. तर मला असं जाणवलं, की अरे आपली मुलं खरंच खूप मेहनती आहेत, महाराष्ट्रीयन मुलं, जिद्दी पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या मुलांबद्दल ही आजही खरी आहे, की जेवढी परिस्थितीची जाणीव त्यांना आहे ना सर, हं. कदाचित दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये मी अजून तेवढं पाहिलं नाही. तर पाहिलेलं नाही. परिस्थितीची खूप जाणीव आहे मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा. खास करून जे
माझ्यासारखे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहेत, आपल्या शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत. तर मला हे जाणवायला लागलं, की अरे मुलं मेहनती आहेत, जिद्दी आहेत. पण काही पर्टिक्युलर स्किल त्यांच्याकडे जरा लॅकिंग आहेत. त्याच्यामुळं त्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा मला पण दिसायचं, की अरे हा जरा टॅलेंटेड आहे, पण काही लिमिटेड स्किल असे जे नसल्यामुळं मला मजबुरीने त्यावेळेस त्या कंपनीच्या गाईडलाईन्सनुसार हं. त्यांना सिलेक्ट करता येत नाही. आणि मग कुठेतरी ते मागे पडतायत, त्यांची स्वप्न मागे पडतायत. मग कुठेतरी ते नॉन टेक्निकल फील्डमध्येच कामाला जातायत किंवा असा एक ट्रॅक त्यांचा बऱ्याचशा मुलांचा दिसला. मग सर विश्वास होणार नाही, की लिटरली 10 वर्षांचं Accentureचं स्टेबल करियर सोडून हं. त्यावेळेस सर Accenture सोडली तेव्हाचं पॅकेज जवळपास 24 ते 25 लाखाचं माझं होतं. बापरे! सो ते सोडणं एका सामान्य मराठी कुटुंबामध्ये जिथं तो जॉबच सर्व काही आहे. आहे. ते सगळं शेवटी सोडून मग एका गाळ्यातनं अगदी 10 बाय 25 चा मॅक्स तो गाळा होता. त्याच्यातच छोट्याशा 2 क्लासरूम करून 8-10 मुलं बसतील 2 ठिकाणी असं करून एस इन्फोटेकची सुरुवात केली. आणि पहिली गोष्ट म्हणजे सर 6 महिने आम्ही घरच्यांना सांगितलंच नाही, की मी जॉब सोडलाय. ओके. कारण काळजीपोटी तो त्यांना धक्का लागला असता आई-वडिलांना. अच्छा, म्हणजे तो अच्छा, एक अच्छा. खूप ओके. मोठा शॉक होता. असला असता. 6 महिने थोडं-थोडं स्टेबल होत गेलो. अगदी Accentureमधनं मिळतोय तेवढा पगार नाही. पण हा बाबा व्यवस्थित काम करून आपलं पोट भरू शकतो. एवढा जेव्हा विश्वास आला, तेव्हा मग घरच्यांना मी बोलवलं. आता सुदैवाने याच्यामध्ये गोष्ट अशी झाली, की जेव्हा इन्स्टिट्यूट चालू केलं, हं. तेव्हा वडील रिटायर झालेले नव्हते. त्याच्यामुळे आई आणि वडील दोघे अहिल्यानगरला असायचे आणि आम्ही भावंड आमचं शिक्षणही चालू होतं भावंडांचं आणि त्यांचं फायनल इयरला जॉबला वगैरे ते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यावेळेस. मग सुदैवाने चांगली अशी गोष्ट झाली, की ते खूप वेळा नाही यायचे आमच्याकडे किंवा थोडंसं लिमिटेड ओके, येणं-जाणं ओके. असायचं. हं, हं. मग 6 महिन्यानंतर आम्ही त्यांना बोलावलं आणि डायरेक्टली ते आपल्या छोट्याशा ऑफिसमध्ये नेलं, की 6 महिन्यापूर्वी जॉब सोडलाय. अच्छा. पण तुम्ही काळजी करू नका, असा धक्का मानून घेऊ नका, असा शॉक मानून घेऊ नका. चांगलं काम आपण व्यवस्थित करतोय. आणि जवळपास 10 वर्ष आता ओव्हरऑल आपल्या इन्स्टिट्यूटला पूर्ण आता झालेले आहेत. आणि महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं एक चांगलं भरभरून प्रेम आपल्याला मिळतंय. त्यामुळे पुण्यातलं हेड ऑफिस आहेच. पण त्याचसोबत आता विद्यार्थ्यांना आय-टीच्या दृष्टीने घडवण्यासाठी आपण जवळपास 6 ब्रँचेस आत्तापर्यंत आपल्या झालेल्या आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा हं. जिल्ह्यामध्ये कराड, अमरावती, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपली ब्रँच आहे आणि कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली एक ब्रँच करण्याचा आणि तिथल्या तिथंच विद्यार्थ्यांना घडवायचं आणि नंतर जॉबच्यासाठी तर त्यांना जिथं आय-टी पार्क आहे तिथं येणंच आहे सर. असा एक बरोबर. पूर्ण मानस माझा, माझ्या पूर्ण टीमचा आता आहे. सो असा एक थोडक्यात प्रवास आहे. अ, ज्याची जी एक येस, एस इन्फोटेकची इन्फोटेक्स. सुरुवात झाली. येस. नाही खरंच सर तुम्ही एक चांगला आणि स्टेबल इन्कम असताना सुद्धा जॉब सोडणं म्हणजे खरं तर त्यावेळी एक क्रांतिकारक निर्णय होता हा. पण कुठेतरी तुमचा स्वतःच्या क्षमतांवरती पण विश्वास होता. कारण जोपर्यंत स्वतःवरती विश्वास नसतो, तोपर्यंत माणूस इतकं मोठं धाडस करत नाही. आणि जसं की तुम्ही सांगितलं, की तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून बिलॉन्ग करता. मला सुद्धा माहिती आहे मला जे पालक बघतात किंवा त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलेला आहे. सो ते पण सगळे सर्वसामान्य कुटुंबातूनच आहेत. तुम्ही एक शब्द खूप छान वापरला सर, की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जाणीव नावाची गोष्ट खूप चांगली आहे. खूप आहे, खूप. परंतु कुठेतरी स्किल्स कमी पडतात त्याच्यामुळे मग हां. ते आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत किंवा चांगल्या पगाराची त्यांना नोकरी मिळत नाही. पण तुम्हाला सर खरंच वाटतं का आता बेसिकली कसं होतं, की ग्रामीण भागातील महाराष्ट्र हा सुजलाम-सुफलाम आहे, कृषीप्रधान आहे आपला भारत देश. हां. आपली जास्तीत जास्त लोकसंख्या ही खेडेगावामध्ये राहते. आता नक्कीच. खेडेगावामध्ये तुम्ही पण खेडेगावातूनच बिलॉन्ग करता. हो सर. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, की आई-वडील ऊन, वारा, पाऊस म्हणत नाहीत. रोजंदारीवरती कामाला जातात, कष्ट करतात. आपल्याला शिक्षण मिळालेलं नसतं म्हणून ते मुलांमध्ये स्वतःला पाहतात. हो, मुलांना हो. घडवायचं त्यांना घडवायचं असतं त्यांना आणि कुठेतरी मग खूप कष्ट करून मुलांना ते पैसे देतात. मुलं मग पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी येतात. येणारे सगळेच विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करतात का? कारण आणि त्यांना खरंच आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असते का, असं तुम्हाला वाटतं का? सर हे पहा, हाताची 5ही बोटं सारखी नसतात. पण येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी 100 पैकी मी म्हणेल कमीत कमी 95 ते 99 स्टुडंट खरंच मन लावून मेहनत करतात. हं. 100 पैकी एखादे 2 असे असतात ज्याला आपण काही करू शकत नाही किंवा तेवढा एक नॅचरल पर्सेंटेज असतो. बट ॲटलीस्ट आपल्या महाराष्ट्रीयन मराठी मुलांमध्ये म्हणजे मुलं-मुली हं, हं, इन हं. जनरल. तर हो सर, परिस्थितीची जाणीव आहे आणि मेहनत करण्याची तयारी पण आहे सर.
आता मला सांगा सर, ग्रामीण भागातले जे पालक आहेत ते बऱ्यापैकी अशिक्षित आहेत. जास्त शाळा शिकलेले नसतात. त्याच्यामुळे त्यांना बाहेर काय लागतं, तर त्यांना एकच वाटतं की मुलांना आम्ही एखादी डिग्री घेतली हां. की संपला विषय, मुलांना नोकरी लागली. पण जसं की तुम्ही सांगितलं की आता नोकरी मिळवणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये. ती मिळवण्यासाठी स्किल्स असावे लागतात. हो, बरोबर आहे की नाही? हो. तर मग मला असं वाटतं की ग्रामीण भागातले जे आई-वडील आहेत त्यांना एवढा अवेअरनेस नाहीये. तर त्या आई-वडिलांना तुम्ही काय सांगाल? एक तज्ञ म्हणून? याच्यामध्ये कसं आहे, आपण सिंपल आई-वडिलांना थोडंसं आपण भूतकाळामध्ये घेऊन जाऊया. हं. जेव्हा आई-वडील शक्यतो आपल्या जनरेशनमध्ये शक्यतो आई गृहिणी जास्तीत जास्त असायची बरोबर. किंवा आहे. शक्यतो तुमची माझी आई ही गृहिणी आहे आणि अगदीच. वडिलांचं शिक्षण त्यावेळेस झालेलं आहे. जे काही असेल, हं, हं, हं. ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल, जे काही त्यावेळेस. कारण त्यावेळेस डिप्लोमाला पण खूप व्हॅल्यू होती. सो त्या जनरेशनमध्ये कसं होतं सर, जिल्ह्यामध्ये एखादं किंवा मॅक्स 2-3 कॉलेजेस असायचे जिल्ह्यामध्ये. हं, हं. एक पूर्ण जिल्ह्यामध्ये. हं. सरकारी कॉलेज असतील, अजून एखादे 2. त्याच्यामुळं कसं होतं सर, जेवढे ग्रॅज्युएट त्यावेळेस बाहेर पडायचे, सो त्यावेळेस डिग्री घेतली म्हणजे जॉब 100% मिळणार, हे समीकरण होतं. हं. सो प्रत्येक सुजाण पालक जे आपला हा आता व्हिडिओ पाहतायत, त्यांनी थोडंसं जर पास्टमध्ये जाऊन विचार केला तर ते त्यांच्या लक्षात येईल. आणि एक जनरेशन नंतर आता जेव्हा आपल्या म्हणजे त्या पालकांची मुलं आता जेव्हा ग्रॅज्युएट होत आहेत, हं, हं. तेव्हा सर मी म्हणेल तालुक्यात 4-5 कॉलेजेस आहेत बरोबर. इंजिनिअरिंगची. येस. अगदीच, बी-सी-ए, अगदीच. बी-सी-एस, एम-सी-ए, एम-सी-एस वेगळंच. त्याच्यामुळे काय झालं, की पास आउट होणाऱ्या स्टुडंटची संख्या खूप वाढली. हं, हं, हं. तसंच कंपन्याच पण वाढल्या, कंपन्यांची संख्या पण वाढली हे खरं आहे. पण ते प्रमाण कुठेतरी तितकं योग्य इक्वल नाही राहिलं. बरोबर, मग बरोबर. आत्ताच्या मोमेंटला काय हं. सिच्युएशन हं. झाली आहे, फक्त डिग्री घेतली म्हणजे जॉब मिळणार हे जे समीकरण आपल्या पालकांच्या पिढीमध्ये होतं, ते समीकरणच आत्ता पूर्ण कोलमडलेलं आहे आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. हं, हं. मग त्याचा अर्थ डिग्री करायचीच नाही का? किंवा डिग्रीला काही इम्पॉर्टन्सच नाही का? असं नाही. हं. डिग्रीला इम्पॉर्टन्स आहे. पण काय? इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे इलिजिबिलिटी म्हणजे की हां बाबा पात्रता जसं आपण एखादी सरकारी काही हं. जॉब्स असतील त्याची पात्रता असते की प्रिलिम असते. ओके. या हं. क्षेत्रातील पदवीधर पाहिजे, हं, ग्रॅज्युएट हं. पाहिजे. सो ते पात्रतेचा निकष झाला. हं. त्याचा अर्थ तुम्हाला जॉब मिळणारच असं नाही. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे डिग्री ही महत्त्वाची आहे, पण एक इलिजिबिलिटी किंवा ज्याला एक पात्रतेचा निकष आपण म्हणतो ना हं. सर, त्याच्यासाठी. मग त्या उपर आजकाल कसं आहे, वातावरण खूप कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे. आता त्याच्या नावाने, कॉम्पिटिशनच्या नावाने आपण रडत बसणं हा काही ऑप्शन नाही. बरोबर. कारण प्रत्येक आपल्या क्षेत्रात प्रत्येकालाच कॉम्पिटिशन आहे. असं कुठलं क्षेत्र आहे सर ज्याच्यात तिथे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही. अगदीच बरोबर. सो मग कंपन्यांचं काय एक्स्पेक्टेशन असतं, की तुमची डिग्री झाली ओके. भारतामध्ये जवळपास सर टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार आहे का 12 ते 15 लाख फक्त इंजिनिअर पास आउट होतात एका वर्षात. इंजिनिअर बाकीचे टेक्निकल ग्रॅज्युएट वेगळे, त्याच्या मागच्या हं. वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे पास आउट वेगळे. मग कुठलीही कंपनीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, तर ते सगळे एकाच रांगेत येऊन बसले ना सगळे स्टुडंट. मग कंपन्याचं म्हणणं आहे, की एवढ्या सगळ्या लाखोंमधून आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट करू? अगदीच बरोबर. अगदीच, कारण अगदीच. कंपन्यांची अपेक्षा ज्या आहेत त्या वाढल्या. काय बरोबर. बरं मग त्या अपेक्षांमध्ये काय गोष्टी आल्या? तर मी अत्यंत एक सिंपल उदाहरण देऊन सांगतो सर. जेणेकरून आपल्या पालकांनी अत्यंत साध्या भाषेत ते हं, समजेल. हं. जेव्हा साधारण मी ग्रॅज्युएट पास आउट झालेलो, तेव्हा जे हायरिंग असायचं ना कंपन्यांचं, आय-टी कंपन्यांचं, ते कसं असायचं, की इव्हन मेकॅनिकल, केमिकलच्या पण मुलाला ते हायर करायचे. काय प्रॉब्लेम कॉलेजला आलं, थोडं ठीक बेसिक एक ॲप्टी वगैरे घेतली, ठीक कम्युनिकेशन आहे, हायर केलं. मग काय करायचं? ते इंटरनली त्यांना 4 महिने, 6 महिन्याचे ट्रेनिंग द्यायचे सर. हं, म्हणजे हं. माझं स्वतःचं Accentureमध्ये ट्रेनिंग झालं होतं 6 महिने, मगरपट्टा आय-टी पार्कला ॲज अ फ्रेशर म्हणून. आणि मग ते पुढं ॲक्चुअल कामावरती म्हणजे काम करायला लावायचे थोडक्यात. आता कंपन्यांचं कसं आहे, कंपन्यांना तो 6 महिन्याचा, 4 महिन्याचा वेळ वाया नाही घालवायचा. बरोबर. त्याच्यामध्ये जी पैसे लागतात, ते जे काही कॉस्ट तर लागतेच ना कंपन्यांना, ती कॉस्ट वाया नाही घालवायची. मग कंपन्यांचं काय म्हणणं आहे, हे स्किल्स आहेत लेटेस्ट ज्याच्यावरती आत्ता आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम चालू आहे. हं. सो तुमची डिग्री झाली, ओके, की इलिजिबल आहे. पण त्याचसोबत तुम्ही कुठलं तरी एक स्पेशलायझेशन, एक स्पेसिफिक स्किल करून या, शिकून या. त्याच स्किलवरती तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि सिलेक्शन झालं तर त्याच्यातच होईल. बरोबर. जनरल हायरिंग फक्त एखाद्याचं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय, आय-टी इंजिनिअरिंग झालंय किंवा बी-सी-ए, एम-सी-ए असेल, बी-सी-एस, एम-सी-एस झालंय. म्हणून त्याचं जे हायरिंग व्हायचं ना, ते दिवस 10 वर्षापूर्वी होते सर, आत्ता संपलेत. आणि हा जो बदल आहे ना, हा कुठेतरी आपले पालक आणि विद्यार्थी जेव्हा स्वीकारतील ना, तेव्हा सर ते लवकरात लवकर लवकरात आय-टी लवकर. फील्डमध्ये, करिअरमध्ये ते पुढे जाणार आहेत सर. असं आहे. आई-बाबा तुमच्या मनातील एक खूप मोठी शंकाच दूर करतो. आपली मुलं
म्हणतात की आय-टीमध्ये जायचं आहे, तुम्ही त्यांना पैसे पण देतात, ते फीस भरतात, ते क्लासेस करतात वगैरे आणि क्लास झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट होत नाही किंवा आपल्या मुलांना आय-टीमध्ये नोकरी मिळत नाही, तेव्हा मुलांकडून एक वाक्य एक ठरलेलं असतं की आय-टीमध्ये नोकऱ्याच नाही आहेत, भारतामध्ये खूप मोठी बेरोजगारी आहे. सर हा मुद्दा तुम्हाला खोडून काढता आला तर सांगा मला. खरंच आय-टीमध्ये नोकऱ्या नाही आहेत का आमचे विद्यार्थी कुठेतरी कमी पडतात आणि नको त्या गोष्टींचा बाऊ केला जातो विद्यार्थ्यांकडून? कसं आहे सर, मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. आपले सगळे पालक वर्ग हं, आणि विद्यार्थीसुद्धा हा व्हिडिओ बघतायत. हं. तर या क्षणाला फक्त जर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कुठल्याही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी, आता आपण जेव्हा पासआउट होतो तेव्हा फ्रेशर असतो. त्याला बरोबर. फ्रेशर म्हणतात हं, पासआउट झालं. हं. फ्रेशर आय-टी जॉब, बाकी सगळं जाऊ दे. फक्त फ्रेशर आय-टी जॉब इन पुणे एवढंच Googleला सर्च करा. हं. म्हणजे कसं काही काही जणांना कदाचित माझ्यावरती विश्वास बसणार नाही ना. बरोबर. Google तर तुम्हाला खोटं नाही सांगणार. ते सगळं रेफरन्स देणार. सर हजारो जॉब ओपनिंग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना स्टुडंट्सला आणि पालकांना दिसतील सर. हा व्हिडिओ झाल्यानंतर फक्त पुण्यातच बघा, मुंबई पण जाऊ द्या. उदाहरणच द्यायचं झालं. ओके. त्याच्यामुळे आजही हजारो आय-टी जॉब फ्रेशरसाठी आहेत सर. हं, आजही आहेत. ह्या क्षणाला आहेत. आमच्या प्लेसमेंट टीमकडे आहेत. पण मुद्दा काय येतो? कंपन्यांचा फोकस आता TCS सारखी जगातली हं. सगळ्यात म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी आय-टी कंपनी जी सरकारी कंपनीसारखी स्टेबल मानली जायची. त्यांनी सुद्धा सांगितलं आता काही दिवसांपूर्वी 4-6 दिवसापूर्वी अनाउन्स केलं, की आता आम्ही बल्क हायरिंग नाही करणार. आम्ही सगळ्यांना मासमध्ये हायरिंग करणार, त्यांना ट्रेनिंग देणार, आत इंटर्नली ते नाही करणार. आम्ही ते जे TCS हेड आहेत त्यांचं खूप सुंदर आणि एक विचार करण्यासारखं वाक्य आहे. आम्ही मास हायरिंग नाही करणार. आम्ही सगळ्यांना आपण मराठीत म्हणतो ना, लोंढ्यासारखं सगळ्या मुलांना आम्ही हं, हं. हायर केलं. एका-एका कॉलेजमधून 200-200, 250-150 असं नाही करणार. आम्ही आता स्किल बेस हायरिंग करणार. ओके. अच्छा. ओके. हं. सो महाराष्ट्रामध्ये किंवा आय-टीमध्ये विद्यार्थ्यांना जॉब नाहीत वगैरे, ही एकदम चुकीची कल्पना आहे सर. आत्ताच्या मोमेंटला हजारो जॉब आहेत आणि ते तुम्ही Googleवरती व्हेरिफाय सुद्धा करू शकता. पण मग कंपन्यांचं काय म्हणणं आहे, फक्त त्याच्यामध्ये ना तुमची जी डिग्री झाली तिचं रेफरन्स एकदम खालच्या साइडला आहे सर. तो पॉइंटच एकदम खाली. त्याच्यावरती सगळी स्किलची लिस्ट आहे, की आम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय स्पेशलायझेशन. असं नाही की तुम्ही सगळंच काही शिका, सगळं काय लागणार शिका. अजिबात नाही. एकच टेक्नॉलॉजी, एकच करिअरच्या ट्रॅकच्या बेसिक गोष्टी तुम्ही इतक्या व्यवस्थित शिका, जेणेकरून जेणेकरून तुम्हाला तुम्हाला इंटरव्ह्यू देता येईल आणि हायर करता येईल, इंटरव्ह्यूला अपॉर्च्युनिटी देता येईल. सो हे स्पेशलायझेशन कंपन्यांना एक्सपेक्टेड आहे. असं आहे. आज पालकांच्या मनातील खूप मोठा डाऊट क्लिअर झाला असेल. जसं की सरांनी सांगितलं, की सर असं पण म्हणतायत, की त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास नका ठेवू. तुम्ही स्वतः Google ओपन करा आणि आय-टीमध्ये फक्त पुण्यामध्येच किती जॉब ओपनिंग्स आहेत ते बघा. सरांच्या म्हणण्यानुसार आय-टी क्षेत्रामध्ये, आय-टी फील्डमध्ये हजारो जॉब ओपनिंग्स आहेत. पण कंपन्यांचे जे निकष आहेत, कंपन्यांना जे स्किल्स असणारी मुलं हवी आहेत, ते स्किल आपल्या मुलांकडे नाहीत आणि ते स्किल शिकवण्याचं काम येस इन्फोटेक करतोय. असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर मला सांगा, आता विद्यार्थी हे रिझन्स देतात. हां. पालकांना वाटतं की आमचे विद्यार्थी खरं बोलतात, की खरंच बाबा आय-टीमध्ये जॉब नाहीयेत. हं. विद्यार्थ्यांचा हा नाकर्तेपणा आहे. विद्यार्थी कुठेतरी पालकांना फसवतात, पालकांशी खोटं बोलतात. ही विद्यार्थ्यांची मानसिकता कशा पद्धतीने बदलली पाहिजे? किंवा पालकांनी याच्यामध्ये कसा रोल प्ले केला पाहिजे? या सिच्युएशनमध्ये सर पालकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे हे स्वतःला सांगणं सोडून द्यायचं आहे, की मला काय समजतच नाही आय-टीचं, मला काही येतच नाही, मला काय माहितीच नाही. मान्य आहे ना माहिती नाही. पण जिथं तुमचा मुलगा शिकतोय ना, हं. तुम्ही मी म्हणतोय, की महिन्याभरातनं एकदा फोन करून तरी विचारा ना, अगदी बरोबर, अगदी की बरोबर. ओके हा माझा मुलगा आहे. जरा याची अटेंडन्स बघून सांगा बरं, हा डेली सगळं जे अपग्रेडेशनचं तुमचं ट्रेनिंग आहे त्याला येतोय का? का 2-4 दिवस दांड्या मारतोय, की पीजी रूमवरतीच झोपून राहिलाय, का कुठेतरी मित्रांसोबत फिरायला गेलाय? ॲटलीस्ट तेवढं तरी तुम्ही करू शकता. बरं, याच्या शिक्षकांना विचारा, की जे काही छोट्या इंटरनल टेस्ट वगैरे होतात, त्याच्यामध्ये ह्याचे मार्क्स कसे आहेत? शिक्षकांनी काही प्रश्न ट्रेनरने विचारले, तर याला जमतंय का? बरं, हे विचारा. भले मला माहिती एक पालक म्हणून मला त्याच्यातलं टेक्निकल माहिती नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण शिक्षकांचा काय फीडबॅक आहे, की माझा मुलगा एक विद्यार्थी म्हणून एक्सलंट आहे, ॲव्हरेज आहे का बिलो ॲव्हरेज आहे? का त्याची मेहनत कमी पडतीये? मी त्याला इकडनं घरनं पैसे पाठवतोय दर महिन्याला. रेंट आहे, पीजीचं मेस आहे, बाकीचं येणं-जाणं हं, खर्च. हं. पण एवढं तरी गोष्टी करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पालकाने लक्षात घेतली पाहिजे. कमीत कमी एकदा तरी तुम्ही इन्स्टिट्यूटला जॉइन करायच्या अगोदर येऊन स्वतः व्हिजिट करा.
आता मी म्हणतो महाराष्ट्रातल्या अगदी लांबचं जरी डिस्टन्स घेतलं महाराष्ट्र हं, ते महाराष्ट्र हं. कुठे, तर जास्तीत जास्त सर एका रात्रीचा प्रवास असेल. त्याहून बरोबर. जास्त तर नाही असणार. अगदी दूरचा जर विचार केला तर नागपूर वगैरे साईडवरनं समजा यवतमाळ, गडचिरोली. हां, तिकडनं पुण्यात यायचं म्हणजे एका रात्रीचा प्रवास आहे. जे काही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार आहात, वेळ इन्व्हेस्ट करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मुला-मुलींच्या करिअरचा प्रश्न आहे, भवितव्याचा प्रश्न आहे. तेवढा 1 दिवस प्रवास करून तुम्ही या, स्वतः ऑफिस बघा, टीम बघा, स्वतः भेटा, बोला. टेक्निकल कळतंय, नाही कळतंय हा विषयच सोडून द्या. मला कळत नाही, हे तुम्ही तुमच्या मुलांसमोर म्हणणं बंद करा. मला कळत नसलं ना, तरी 15 दर 15 दिवसाला माझा फोन इन्स्टिट्यूटला जाणार आहे. हं. मी सगळे अपडेट घेणार आहे. त्याच्यातनं तो मला मेहनत करतोय का नाही हे तरी कळेल ना. एवढी तरी गोष्ट कुठलेही सामान्य पॅरेंट ज्यांना नाही माहिती टेक्निकल आयटीचं काय, ते तर करूच शकतात. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं सर, विद्यार्थ्यांचा नाकर्तेपणा किंवा विद्यार्थी फसवतात का पालकांना? तर काही असे ठरलेले विद्यार्थी असतात जे पालकांना खोटं सांगतात. मग दुर्दैवाची गोष्ट आहे सर, मी शहराचं नाव सांगत नाही. पण एक विद्यार्थी होता. तर त्याचे वडील लहानपणीच एक्सपायर झालेले आणि आईने जेमतेम जॉब करून त्याला डिग्री वगैरे केलेलं आहे. त्याची डिग्रीपर्यंतचं शिक्षण दिलं आणि आई अजूनही जॉब करते. फक्त मुलगा म्हणजे तो मुलगा आणि आई एवढीच त्यांची फॅमिली आहे. आणि मग त्याला त्यांनी पुण्यामध्ये पाठवलं सगळं पुढचं जे अपग्रेडेशन करायचं आहे त्यासाठी. रूम वगैरे पाहून दिली सगळं, पी-जी वगैरे पाहिलं, सामान वगैरे बेसिक घेतलं आणि आई होमटाऊनला गेली आणि आई त्याला दर महिन्याला क्लासची फी असेल, त्याच्यानंतर आपलं राहण्या-खाण्याची वगैरे जे काही राहण्या-खाण्याचे असेल सगळे ते. पैसे पाठवते आणि त्यानंतर काय त्याला ते आपण म्हणतो ना, हवा लागली, काय त्याच्या डोक्यात वारं कुठलं घुसलं. तो आल्यावरती कुठेतरी मॉललाच फिरायला जा, कुठेतरी मूव्हीलाच जा, रूमवरती दिवसभर झोपूनच राहा. थोडंसं एका कम्फर्ट झोन पण नाही म्हणता येणार सर, वेगळ्याच वळणाला तो जायला लागला आणि आणि त्याची अटेंडन्स पण मग खूप इर्रेग्युलर व्हायला लागली. तर ऑफकोर्स इन्स्टिट्यूटमधनं मग फोन गेला त्याच्या आईला, की तुमचा मुलगा असं-असं नाव आहे, त्याचं हे अपग्रेडेशन आहे. पण तो येत का नाही आहे? तर काय आजारी वगैरे पडलाय? काय इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे का? म्हणून तो तर आमचा फोन उचलत नाही म्हणून आम्ही पालक म्हणून तुम्हाला फोन केला. मग ते आई म्हटली, "अरे नाही, हे तर सगळं मी त्याला महिन्याला पैसे देते, हे सगळं करते." मग त्या मुलाची आई, त्या काकू आल्या त्यांच्या होमटाऊनवरनं दुसऱ्या दिवशी. आणि मग त्याच्या रूमवरती गेल्या. तर तिथं फक्त तो निवांत वेब सीरीज बघतोय, टाईमपास करतोय असं ते त्यांना आढळलं. त्याला घेऊन त्या इन्स्टिट्यूटला आल्या. रडत होत्या सर बिचाऱ्या. काय समजून सांगितलं, पण त्याला कुठेतरी हेच सांगितलं, की बाबा बाकी सगळं जाऊ दे, वडिलांचं छत्र नसताना आईने कसंबसं काही छोटे-मोठे जॉब करून शिक्षण दिलं, ॲटलीस्ट तिच्या कष्टांची तरी जाणीव ठेव. जाणीव असली पाहिजे. आणि मग ते सगळे झालं. पण असं करणारे विद्यार्थी खूप थोडे असतात. सगळेच असं करत नाही. अ, बऱ्यापैकी काही विद्यार्थी जे आहेत ना, कुठेतरी ते मेहनतीमध्ये जर कमी पडले. आय-टी कसं आहे सर, आय म्हणजे आय-टीमध्ये मी कुणाला शिकवलं आणि तो परफेक्ट झाला असं जगात कुणाच्याच बाबतीत होत नाही. आय-टीमध्ये एकच रूल आहे, सतत आपण जे काही शिकलोय त्याची कंटिन्यूअस प्रॅक्टिस करायला लागते. आणि जर प्रॅक्टिस आपण व्यवस्थितपणे केली नाही, तर मग कुठेतरी तो विद्यार्थी मागे राहतो. पण आई-वडिलांना डायरेक्टली कसं म्हणणार ना, की आता मी प्रॅक्टिस हम्म. केली नाही किंवा माझी प्रॅक्टिस कमी पडते किंवा जे काही आहे. तर मग अशा केसमध्ये ते असं खोटं कारण देणं चालू होतं, की नाही, जॉबच नाहीये, बेरोजगारी आहे असं. सो जवळपास आता एवढ्या पूर्ण 10 वर्ष आय-टी करियर कोच म्हणून मी काम करतोय. असा कुठलाही विद्यार्थी मी समजतो, जो टेक्निकली वीक आहे, त्याला जास्त काही भारी विशेष येत नाही. समजा तो नॉन आय-टी बॅकग्राऊंडचा पण आहे, त्याचं कम्युनिकेशन पण वीक आहे. पण फक्त सर 4 ते 6 महिने जर त्याने मन लावून फोकस केला ना, मन लावून, पूर्ण डेडिकेशनने वेळ दिला, तर त्याचा जॉब लागत नाही असं होतच नाही सर. असं होतच नाही. सो तेवढा डेडिकेशनने वेळ देणं गरजेचं आहे. सरांनी खूप छान मुद्दा मांडला आणि मी पण बऱ्याच वेळा सांगत असतो, एखादा मुलगा घडणार की बिघडणार हे जेवढं त्या शिक्षकाच्या हातामध्ये असतं, तेवढंच पालकांच्या हातामध्ये सुद्धा असतं. पालकांनी आवर्जून आपल्या पाल्याची चौकशी केली पाहिजे. तो जर बाहेर शिकायला असेल, मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलंय, की जर तुमची मुलं बाहेर शिक्षणासाठी असतील, तर सरप्राईज व्हिजिट करा. त्यांना त्यांच्या नकळत जावा, त्यांच्या हॉस्टेलवरती जावा, ते जिथे शिक्षण घेत आहेत त्या कॉलेजमध्ये जावा, त्या स्कूलमध्ये जावा. तुम्हाला नक्की कळेल, की आपले विद्यार्थी आपल्याला फसवतायत, त्यांची प्रगती कशा पद्धतीने आहे, की ते राहतात व्यवस्थित, त्यांचे मित्र कोण आहेत, ते प्रामाणिकपणे तुमच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करतात की नाही करतात. सरांनी पण तेच सांगितलं. सर, मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. समजा आता ग्रामीण भागातले पालक आहेत, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो, की
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अगदी काही आई-वडील असतात ते रोजंदारीवरती दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा कामाला जातात आणि कुठेतरी असं वाटत असतं, की आमच्या मुलाला लवकरात लवकर नोकरी लागावी आणि कुठेतरी त्याने 4 पैसे कमवावे, जेणे आम्हाला 4 दिवस त्याने सुखाचे दाखवावे, हो, असा त्यांचा मानस असतो आणि हो. खूप विश्वासाने मुलांना ते शहरामध्ये पाठवतात क्लासेससाठी. आता आई-वडिलांचं कसं असतं, ते गावाबाहेर गेलेले नसतात, ते अशिक्षित आहेत. त्याच्यामुळे त्यांना बाहेरलं एवढं काही माहीत नसतं आणि हं. याच गोष्टीचा कुठेतरी विद्यार्थ्यांकडून गैरफायदा घेतला जातो. कदाचित तुम्ही ह्या गोष्टी बोलणार नाही, पण जवळपास आई-वडिलांना मला सांगावंसं वाटतं, मी जवळपास 6 ते 7 वर्ष झालं पुण्यामध्ये. मी प्रामाणिकपणे पुराव्यानिशी हे तुम्हाला प्रूव्ह करू शकतो, की जवळपास 70% ते 80% मुलं हे पालकांना फसवतात. प्रामाणिकपणे सांगतो मी, हा माझा अनुभव आहे आजपर्यंतचा. तुम्ही जितकं विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना पाठवताना कुठल्याही फील्डमध्ये, फक्त मी आय-टीबद्दलच बोलत नाही, तिथे कुठलेही विद्यार्थी तुमचे प्रामाणिक नाही आहेत आणि मग कुठेतरी नोकरी नाही लागली, की मग कुठेतरी क्लासला नावं ठेव, क्लासमधील शिक्षकांना नावं ठेव, तो क्लासच खराब आहे, ती इन्स्टिट्यूटच खराब आहे. असं होत नसतं आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, कुठलाही क्लास विद्यार्थ्यांना फक्त दिशा देण्याचं काम करतो. शेवटी विद्यार्थ्यांची पण जबाबदारी असते, की प्रामाणिकपणे आपलं काम करणं आणि ते कुठेतरी प्रामाणिकपणे काम करायला कमी पडले, की मग सिस्टमला दोष देणं, इन्स्टिट्यूटला दोष देणं, अशा गोष्टी घडतात. सर, ग्रामीण भागातले आई-वडील आहेत. त्यांना त्यांच्या मुलाला चांगल्या क्लासमध्ये हे करायचं आहे. आता बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय येतो, मार्केटमध्ये खूप सारे क्लासेस आहेत. हं. जसं की तुमचा येस इन्फोटेक आहे. असे हजारो क्लासेस आहेत. मग चांगला क्लास निवडताना बरेच प्रॉब्लेम्स येतात. तर तुम्हाला काय वाटतं, एक चांगला क्लास निवडत असताना आई-वडिलांनी, आता आपले असं समजा की आई-वडील आपले अशिक्षित आहेत, हो. जे हा पॉडकास्ट बघतायत ते. त्यांना समजेल अशा भाषेत सांगा, की त्यांनी कोणत्या-कोणत्या गोष्टी बघून आपल्या विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये घातलं पाहिजे? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जर कोणी तुम्हाला असं म्हणत असेल ना, तुम्ही आम्हाला एवढे लाखो रुपये द्या. हं. ओके. कारण लाख, सव्वा लाख, 1.5 लाख, 2-3 लाख काहीच्या काही सर हे केलं जातंय फीज आजकाल. आकारली जाते. हो, काहीच्या काही. जर कोणीही तुम्हाला सांगत असेल ना, हं. लाख, लाखभर रुपये, सव्वा लाख, 2-3 लाख रुपये द्या. तुमच्या पुरा मुलाला गॅरंटेड जॉब लावून देतो. हां, ते मुलाला किंवा जॉब गॅरंटीचं सर मी आता बघतोय. हां. 100% प्लेसमेंट, बॉन्ड पेपरवरती लिहून देणं वगैरे. जरा प्लीज एक्सप्लेन करा. हो. खूप महत्त्वाचं कारण आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट म्हणजे लाखो रुपये ही या गोष्टींची फी अजिबात नाहीये. हं. अजिबात नाही. तेवढं ते वर्थ नाहीये, की एका स्टुडंटच्या त्या एका कोर्ससाठी लाखो रुपये, 1 लाख, सव्वा लाख, 1.5 लाख अगदी काहीच्या काही चालू आहे. डिग्रीसाठी 5-7 लाख रुपये गेलेले हां. असतात ना अगोदरच. त्याच्यामुळं बरोबर. लाखभर रुपये फी जर कोणी घेतंय, हं. त्याच्यापेक्षा जास्त आणि म्हणते, की आम्ही 100% 100% जॉब लावून देण्याची गॅरंटी घेतो. बरोबर, बरोबर. गॅरंटी घेतो. आता पालकांनी सुद्धा थोडंसं व्यवस्थित ऐकायचं आहे. गॅरंटी घेतो पहिली गोष्ट. हं. दुसरी गोष्ट आम्ही बॉन्ड पेपरवरती गॅरंटी घेतो. हां, हे सर ऐकलंय मी बॉन्ड खूप. पेपर हं. म्हणजे काय? लीगल पेपर असतो ₹2-4 हिरव्या रंगाचा. हं. त्याच्यावरती इतक्या सगळ्या कंडिशन लिहिलेल्या असतात, ज्या एका सामान्य विद्यार्थ्याला फॉलो करणं शक्यच होत नाही. अगदीच, आणि अगदीच. त्यांना माहिती की याच्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी कंडिशनमध्ये विद्यार्थी फसणार आहे. हं. त्याच्यामुळं गॅरंटी मी गॅरंटी जॉब तुमच्या मुलाला किंवा मुलीला लावूनच देतो. एवढे लाखभर रुपये बॉन्ड पेपरवरती लिहून हं. देतो. फेक एक्सपिरियन्स करून देतो. असं जर कोणी म्हटलं ना, लगेच तिथून निघून जावं. फ्रॉडच आहे. कंप्लीट, 100%. कंप्लीट. त्याचं साधं रिझन आहे. हं. आता पालकांना अगदी त्यांच्या भाषेत समजेल असं मी सांगतो. ओके. समजा आपल्या पालकांचे एखादे पालक आहेत, त्यांचं एखादं दुकान आहे. समजा मी म्हणतो एखाद्या पालकांचं कपड्याचं दुकान आहे बरं. आणि कपड्याच्या दुकानात बेसिक चला आपण समजूया की साडीचं दुकान आहे एखाद्या पालकांचं. हं, हं. ओके. आणि त्यांना दुकानामध्ये एखाद्या मुलाला किंवा मुलीला ते लोकं आले की ते साडी पाहण्यासाठी, दाखवण्यासाठी हं. अपॉइंट करायचं, नोकरीला ठेवायचं. जर तो मुलगा किंवा मुलगी जो कोणी असेल, त्यांना बेसिक साडी, तिचं काय ते कापड असतं, हं, काय हं, पॅटर्न हं. असतो, नऊवारी कुठली, साधी कुठली ह्याच्यातला फरकच समजला नाही. तर एक पालक म्हणून तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला नोकरीला ठेवताल का? नाहीच की. नाही, नाही. साधी गोष्ट आहे ना. बरोबर. तुम्ही कुणाला ठेवताल नोकरीला? ज्याला माहिती आहे त्याच्यातलं तो. ज्याला त्याच्यातलं नॉलेज आहे. बरोबर. येस. एकतर ज्याने त्याच्यात काम केलेलं आहे त्याला, की बाबा हं. त्याने दुकानात ऑलरेडी काम केलं एक्सपिरियन्सवरती किंवा नाही एक्सपिरियन्स, हं. फ्रेशर आहे. हं. तर ॲटलीस्ट त्याला त्याच्यातलं थोडं बेसिक नॉलेज आहे, बेसिक समज आहे. हं, हं, हं. त्यालाच आपण कामावरती ठेवू ना. अगदीच, अगदीच. हा सामान्य एकदम साधा थंब रूल आपण म्हणतो ना, तो अख्ख्या जगात ॲप्लिकेबल आहे ना सर. बरोबर, बरोबर. ओके. सो त्याच्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट ह्या 2-3 ठिकाणावरनं असेल तर लगेच दूर व्हायचं आहे. हं. लाखभर रुपये फी एवढी गरजच नाही, एवढी या गोष्टीची फी नाही आहे. मी अपफ्रंट सांगतो कदाचित महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोकळेपणाने आत्तापर्यंत कोणीच सांगितलं येस, नसेल. म्हणूनच मी तुम्हाला पण बोलवलंय सर. हे मी मोकळेपणाने सांगू इच्छितो.
रोहित सरांच्या समोर ऑन कॅमेरा लाख, सव्वा लाख रुपये फी किंवा 90 आणि 95,000 अजिबात नाही. जॉबची गॅरंटी कन्फर्म जॉब लावून देणार. आल्या-आल्या पहिले सर एकदम हसण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्या दिवशीच वन डे ऑफर. आला मुलगा ॲडमिशन घ्यायला आला, त्याला ऑफर लेटर दिलं. अरे कशाचं ऑफर लेटर देताय तुम्ही? ऑफर लेटर असतं कधी? जेव्हा त्या मुलाचा इंटरव्ह्यू होतो. एखाद्या कंपनीमध्ये होतो, इन्स्टिट्यूटमध्ये नाही. कंपनीमध्ये होतो. तो त्या मुलगा ते सिलेक्ट होतो. तर त्या कंपनीची टीम त्याला ऑफर लेटर देते ना. हे फक्त कसं आहे तुमच्याकडनं लाख, सव्वा लाख रुपये त्या मोमेंटला काढण्याचं एक गोड एक आमिष आहे. नाही, विद्यार्थ्यांसोबत मग ते पालकांच्या पण भावनांशी खेळणं म्हणतात त्याला. हां, त्याच्यामुळं समजलं. वन डे ऑफर असं काहीच नसतं. हे सगळे चुकीचे प्रकार आहेत. मग योग्य प्रकार काय? जे तुम्हाला असं म्हणेल बरं काही-काही पालकांचं असं पण असतं, की समजा मुलाचं किंवा मुलीचं काही कारणामुळे करियर गॅप झालेलं असतं. म्हणजे काय? की जॉब लागायला खूप लेट झाले. ओके. जसं की काही मुलं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी वगैरे करतात. त्याच्यामुळे गॅप झालाय. मग अशी मुलं याच्यामध्ये जास्त अडकतात किंवा मुली, एखादी मुलगी आहे, पालकांचं असं असतं, की हे 2-3 लाख रुपये घ्या. माझ्या मुलीला कुठेतरी आय-टी जॉबला चिटकवून द्या. म्हणजे तिला मिळणारा नवरा पण आय-टीतल्या आय-टी जॉबचाच मिळेल. मधलाच मिळेल असं. पण ह्या गोष्टीचा फक्त गैरफायदाच घेतला जातो. पालकांची भावना त्यांच्या मुलांना धरून करेक्ट आहे, की हां हं. बाबा माझ्या मुलाचं किंवा मुलीचं चांगलं होतं. चांगलं. पण असे चुकीचे प्रकार जर हे शब्द जरी कानावर पडले ना, तिथनं निघून जा. सिंपलची गोष्ट आहे. कुठेही असेल ते, कुठेही. माझ्या इथे जरी असं सांगितलं तरी माझ्या इथून पण निघून जा. सिंपल अँड शॉर्ट. ओके, ही पहिली गोष्ट. एकच हं. सर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सरांनी मांडला आणि सरांना मी थोडंसं थांबवलं, कारण मला एक प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं, की मी या पॉडकास्टसाठी जवळ-जवळ 4 ते 5 इन्स्टिट्यूटच्या सरांशी कॉन्टॅक्ट केला होता. सगळ्यांनी नकार दिला. इतकं प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं, की कोणी सांगणारच नव्हतं. सर, मला तुमचं खास करून आभार मानायचे आहेत, की तुम्ही नाही एवढ्या सर, कसं दिलखुलासाने एवढं मनमोकळेपणाने सांगताय. नाही सर, आता काय? जेन्युइनली आपल्या गोष्टी कसं आहे सर, मी म्हणजे आता जसं मी सुरुवातीला सांगितलं हं. सर, अभ्यासासाठी घरात बसायला शांतपणे जागा नाही म्हणून 8वी ते 12वी मित्राच्या घरी जाऊन अभ्यास केलेला मुलगा आहे. मला माहिती आहे येस. ना आपल्या मराठी मुलांना पुढे येस. जाण्यासाठी कुठं-कुठं, काय-काय गोष्टी बरोबर. असणं गरजेचं आहे. सो अगदीच, अगदीच. त्याच्यामुळं ते तो विषयच नाही, की जे काही आहे ते प्रामाणिकपणे सांगणं हे माझं काम आहे सर. बरोबर. मग सो पहिला जसा आपला विषय चालू होता, हं, की क्लास लावताना काय-काय पाहायचं? हं. पहिली गोष्ट काय नाही पाहायचं ते तर मी सांगितलं. बाबा हे बरोबर. 2-3 मुद्दे सांगितले, लगेच तिथनं निघून जा. ओके. काही-काही ठिकाणी काय होतं ना सर, खूप ग्रँड रिसेप्शन असतं किंवा असं हं. खूप लय भारी काहीतरी ऑफिस एकदम मोठं बनवलेलं असतं सगळं. मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखालीच 5 स्टार हॉटेलला गेल्यासारखं ते वाटतं. सो त्याच्या नावाखाली फी किती? 2.25 लाख, 2.5 लाख, पावणे 3 लाख. अजिबात गरजेची नाहीये. तुमचा मुलगा ते ऑफिस घरी घेऊन नाही येणार आहे. त्याला अगदीच, तिथे अगदीच. शिकायला काय भेटतंय ते महत्त्वाचं आहे. त्याच्या बरोबर. नावाखाली सर 1.5-2 लाख रुपये पण घेतले जातात. अजिबात हं. गरजेचं नाही. सो या 2-3 गोष्टी असतील तिथं स्टॉप करायचं, लगेच थांबायचं. त्यानंतर मग पाहायचं आहे काय, तर नक्की हे पहा, की आय-टी जी गोष्ट आहे ना सर, ही खूप टेक्निकल गोष्ट आहे. हाय लेव्हल खूप टेक्निकल गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे पहा, की जे कोणी त्या इन्स्टिट्यूटचं फाउंडर, ओनर, डिरेक्टर हं. जे कोणी मेन पर्सन आहे, त्याला खरंच आय-टीचा गंध आहे का? त्याने आय-टी इंडस्ट्रीमध्ये स्वतः काम केलेलं आहे का? बरोबर. हं. त्याच्यातले काय अप्स डाउन्स असतात, त्याचे काय प्रोसेस असतात, हे त्यांनी स्वतः अनुभवले आहेत का? सो त्यांना स्वतःचा आय-टीचा गंध आहे का? हे नक्की पहा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही हे पहा, की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे. कारण 1-2 वर्षच जुनं आहे. खूप गोड-गोड कमिटमेंट दिल्या जातात. ते बॉन्ड पेपर हं. गॅरंटीन वगैरे सगळा तो हं. प्रकार. तर मग ते रातोरात पोराबा झालेले आत्ता कितीतरी उदाहरणं आत्ता रिसेंटमध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाले. सो ते एस्टॅब्लिश किती आहे, हे नक्की पहा. तिसरी गोष्ट हे पहा, की कसं आहे मुलांचं हे कोर्स करण्याचा उद्देश काय असतो शिकण्याचा मेन उद्देश? फक्त शिकणं हा उद्देश नाहीये सर मुलांचा. एवढं प्रामाणिकपणे मी ऑन कॅमेरा सांगतो. शिकल्यानंतर त्यांना जॉब मिळवायचा आहे आणि जॉब त्यांना असाच हवेतून नाही मिळणार. त्यासाठी त्यांच्या प्रोफाईलवरती काम करणारी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम पाहिजे. तर ती प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे का? असं नाही की फक्त एखादाच कोणतरी माणूस आहे आणि तोच प्लेसमेंट आहे, असं नाही सर. खूप खूप चांगली प्लेसमेंटची टीम लागते. तेव्हा मुलांना इंटरव्ह्यू कॉल्स मार्केटमध्ये बरोबर. भेटतात. कारण फ्रेशर स्टुडंटला शेड्यूल इंटरव्ह्यू जॉब प्रोव्हाईड करणं हे सोपं काम नाहीये. तितकंसं सोपं तर अजिबातच नाही. सो प्लेसमेंट टीम आहे का हे चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर थोडासा म्हणजे मनामध्ये आपण म्हणतो ना, "अरे जाऊ दे, मरू दे, कशाला हे करायचं?" असं न करता एकदा का असेना तुम्ही स्वतः जे कुठलं ऑफिस आहे तुम्ही स्वतः या, व्हिजिट करा.
ओके. फक्तच ऑनलाईन मोडमध्ये सगळं चाललंय आणि हे होतंय असं पण नका करू. तुम्ही या एकदा कोर्स भले ऑनलाईन मोडमध्ये करा, पण येऊन व्हिजिट तर करून जावा. म्हणून विजिट तर करा. पाहून तर तुम्हाला तो विश्वास येईल. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, त्या इन्स्टिट्यूटमधून जी काही विद्यार्थी आहेत आधीचे, त्यांना जॉब मिळालेले आहेत का? ते नक्की पहा. बऱ्याच ठिकाणी गमतीशीर गोष्ट काय असते सर, तुम्ही गेलात ना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांची यादी चिटकवलेली असते. नावं, हा इथं प्लेस झाला. तर ते नसतं. तुम्ही खरंच नाही, ते असतं का नसतं हे मला नाही माहिती. पण मला एक पालकांच्या दृष्टिकोनातनं पाहताना हेच वाटतं, की नावाची यादी, ते नाव आणि इथं प्लेस झालंय, पण मला काय कळणार आहे? हां, खरंच बरोबर. तो प्लेस अगदीच. झाला की नाही? अगदीच, अगदीच. ॲटलीस्ट प्लेस झालाय ना, मग तुम्ही काहीतरी त्याला ॲप्रिशिएशन केलंय, तो तुमच्या ऑफिसला आलाय, तुम्ही त्याचं अभिनंदन केलंय. असं काहीतरी हे पाहिलं पाहिजे, की मुलांना खरंच जॉब मिळालेले आहेत का? ओके. हे या जर गोष्टी जर पालकांनी पाहिल्या ना सर, तर नक्कीच ते त्यांची जी निवड आहे, कुठल्या हं. स्किल अपग्रेडेशन करणे, लेटेस्ट गोष्टी शिकणे हे बरोबर आहे. पण ह्या गोष्टी जर पाहिल्या ना, तर त्यांची इन्स्टिट्यूटची जी निवड आहे, ती चुकणार नाही सर. बरोबर. सर आता जवळपास गेली 10 वर्ष झालं आपला येस इन्फोटेक क्लास आहे. त्याच्यातून हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. प्लेसमेंट पण झालेलं आहे त्यांचं. हं, आजही होत आहेत, भविष्यातही भरपूर होतीलच. तुमचा अनुभव काय सांगतोय सर? एवढे विद्यार्थी तुमच्याकडे येतात. हं. आता हे सगळेजण क्लास करतात आपल्याकडे. हां. आपण त्यांना ट्रेनिंग करतो. असं काही नाही की आपण दुजाभाव करतो, की एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगलं शिकवायचं, असं एखाद्याला होतच नाही शिकवायचं नाही. सर. असं नाही. सगळ्यांना आपण चांगल्या पद्धतीने शिकवतो. हं. ज्या विद्यार्थ्यांना जॉब लागत नाही, त्या विद्यार्थ्यांना न लागण्याची कारणं काय आहेत? म्हणजे त्यांचं ते विद्यार्थी नक्की कुठे चुकतात? कारण बऱ्याच पालकांच्या पालकांना काय वाटतं, आमच्या विद्यार्थ्याला क्लास लावलाय ना, मग आमचा मुलगा आय-टीमध्ये गेला. हां. पण कुठेतरी मग आय-टीमध्ये तो नाही प्लेस झाला, की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पालकांच्या नजरेमध्ये सुद्धा क्लास खराब आहे. असं हां. कुठेतरी चित्र तयार होतं. मग तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी कुठल्या टप्प्यावरती कुठे चुकतात? कारण बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूचा पण प्रॉब्लेम असतो, की हां. आपल्या मुलांकडे तेवढं कम्युनिकेशन आपण म्हणतो, की इंग्लिशमधून कम्युनिकेशन करणं, त्याचा पण थोडासा लँग्वेजचा पण प्रॉब्लेम आहे. तुमचा अनुभव काय सांगतोय सर? याच्यामध्ये कसं आहे सर, आपल्या पालकांना समजेल असं साधं हं, महाभारतातलं एक उदाहरण मी देतो, हं, की महाभारतातली एक परिस्थिती अशी असते, की युद्ध चालू आहे महाभारतातलं आणि अर्जुनाचा जो मुलगा आहे हं. अभिमन्यू, अभिमन्यू. त्याचा येस. त्याचा मृत्यू झालेला असतो. त्याला 7 जण मला वाटतं एकत्र मिळून मारतात. हं, आणि मग अर्जुन आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि जयद्रथचं युद्ध होणार असतं, की हं, जयद्रथने अर्जुनच्या मुलाला हं, मारण्यामध्ये मेन भूमिका निभावलेली असते. हं, आपल्याला लहानपणी धडा होता पहा, हा सूर्य आणि हा जयद्रथ. हं, तर आता अर्जुन आणि जयद्रथ या दोघांचे गुरु एकच आहेत. म्हणजे हं, शिक्षक एकच आहेत. हं. जे आहेत गुरु द्रोणाचार्य. आता बरोबर. अर्जुनाने अशी प्रतिज्ञा घेतली, दुसऱ्या दिवशी मी याला मारणार म्हटल्यावर जयद्रथ घाबरतो आणि रात्री त्याच्या गुरूंला भेटायला जातो, की कारण त्याला झोप लागत नसते. हं, सिंपल आहे. हं, कारण मग तो गुरूंकडे जातो आणि म्हणतो, की गुरुदेव त्यावेळेसचे म्हणणे आहे, की तुम्ही माझे पण शिक्षक आहात आणि तुम्ही अर्जुनचे पण आहात. ओके. तर मग तो तुमचा एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर कसं काय? किंवा तो एकदम बेस्ट कसं काय? आणि मी किंवा बाकीचे कोण का नाही? हं, तर मग त्याच्यामध्ये त्याचे शिक्षक त्याला उत्तर देतात तिथल्या तिथेच, की तो जर बेस्ट आहे, हं, तर तो बेस्ट असण्यामध्ये माझा काहीच हात नाहीये. हं, मग हा थोडासा शॉक होता. अरे असं कसं? हं. तुमचा शिष्य आहे. मग पुढं ते एक्सप्लेन करतात, की मी तुमच्या सर्वांना सारखं शिकवलेलं आहे. बरोबर. शिकताना माझ्यासमोर तुम्ही सगळे होतात. मी शिकवताना तुम्ही सगळे ऐकत होतात, ज्ञान ग्रहण करत होतात सगळं. जे काही धनुर्विद्या वगैरे आहे सगळं काही. फक्त अर्जुनने काय केलं, की जे काही गोष्टी तो माझ्याकडनं शिकलाय, हं, त्याच्यावरती तो समाधानी होऊन थांबला नाही. त्याने एक बेस पकडलं आणि त्याच्यानंतर त्याला एक बेस मानून तो स्वतःची प्रॅक्टिस करून अजून जास्त पुढे गेला. पण बरोबर. बाकीचे तुम्ही सगळ्यांनी काय केलं? मी शिकवलं तेवढंच ज्ञान घेतलं, स्वतःपुरतं ठेवलं आणि तसेच राहिलं. सो कुठेतरी ते नॉलेज घेतलं म्हणजे जी गोष्ट सर महाभारतात खरी होती ना, ती आजही खरी आहे. बरोबर. येस, इन्स्टिट्यूटमध्ये दुजाभाव तर करण्याचा विषयच येत नाही. सगळे विद्यार्थी आपलेच अगदीच, आहेत. अगदीच. सगळ्यांना सारखं शिकवलं जातं. पण सगळा फरक एकाच गोष्टीने पडतो. त्या विद्यार्थ्याला आधी किती येत होतं, तो आधी किती वीक होता, हं, हं, ह्या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाहीये. हं, फरक फक्त एकाच गोष्टीने पडतो, की शिकवल्यानंतर तो विद्यार्थी त्या गोष्टींची कोडिंग असेल, टेक्निकल गोष्टी असेल, कम्युनिकेशन असेल, जे काही शिकवलं जातं, त्याची स्वतः प्रॅक्टिस करण्यावरती किती वेळ तो स्वतःला देतोय. ह्या एकमात्र गोष्टीने ठरतं, की त्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर चांगल्या पॅकेजचा जॉब लागणार की नाही लागणार सर. हेच त्याचं उत्तर आहे. ह्या 10 वर्षाच्या पूर्ण अनुभवामध्ये किती तो विद्यार्थी प्रॅक्टिस करतो हेच आहे. कारण उद्या इंटरव्ह्यू कॉल्स मिळाले जरी, मिळणारच आहेत.
ओके. तरी सगळ्यांनाच इंटरव्ह्यू कॉल मिळणार आहे ना, असं नाही की बरोबर, एकाला बरोबर. मिळाला आणि एकाला नाही मिळाला. मग तिथे तुमच्या प्रॅक्टिसवरती ठरणार आहे की इंटरव्ह्यूमध्ये कोण बेस्ट परफॉर्म करणार आहे. समजा एखाद्या कंपनीला 4 मुलांना सिलेक्ट करायचं आणि 10 मुलं टोटल इंटरव्ह्यूला गेली. तर जे चांगलं परफॉर्म करणार आहे आणि असं नाही होत ना, की एका रात्रीत उद्या इंटरव्ह्यू मी आज रात्रभर प्रॅक्टिस करतो. हा अप्रोच नाही होत. हा रट्टा मारण्याचा अप्रोच, काहीतरी कॉमेडी रील पाहिलेले असतात आपण. एका रात्रीत अभ्यास करून एखादा विषय पास हं. केला. हे कॉलेजपर्यंत ठीक आहे मॅक्स टू मॅक्स. तो पण चुकीचाच अप्रोच आहे म्हणा. पण चला जे झालं ते झालं. रिअल टाईममध्ये हे नाही चालत सर. कन्सिस्टंट प्रॅक्टिसचा असेल ज्याची, तो लवकरात लवकर सिलेक्ट होतो सर. नोकरी मिळवण्याची गरज किती आहे? एखादं यश मिळवण्यासाठी तुमची भूक किती आहे? त्याची तीव्रता किती आहे? याच्यावरती यश मिळत असतं. जसं सायकियाट्रिकचं एक उदाहरण आहे. पाण्यामध्ये जेव्हा आपण मुंडकं बुडवतो, जेव्हा आपला श्वास गुदमरतो, वर येण्यासाठी जेवढी आपली धडपड असते, जेवढी तीव्रतेने आपण वरती येण्याचा प्रयत्न करतो, तेवढी तीव्रता जर शिकण्यामध्ये असेल, तर मला वाटत नाही कुठलाही विद्यार्थी यशापासून किंवा नोकरीपासून वंचित राहील. सरांनी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगळ्या पद्धतीने. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर. माझे आई-वडील पण ग्रामीण भागातील आहेत. मी पण ग्रामीण भागातून बिलॉंग करतो. माझी आई पण अशिक्षित आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातील जवळपास 99% पालकांना वाटतं, की आमच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, शाळा शिकावी आणि डॉक्टर इंजिनिअर व्हावं. आम्हाला काय, तुम्हाला काय, लहानपणापासून आपण हेच शिकवलेलं आहे, हो, की हो. शिकून मोठा हो आणि डॉक्टर हो आणि इंजिनिअर हो. पालकांना वाटतं, की डॉक्टर डॉक्टर व्हायचं आहे तर खर्च खूप आहे. त्याच्यामुळे पालकांचा जास्त अप्रोच असतो इंजिनिअरकडे. हां. आणि इंजिनिअर झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी आय-टीमध्ये जावं लागतं. हो. मग कुठेतरी विद्यार्थ्यांच्यावरती अतिरिक्त दबाव टाकला जातो पालकांकडून अगदी 10वी-12वी पासूनच, की हं. चांगलं शिक, चांगलं शिक, तुला आय-टीमध्ये जायचं आहे. बऱ्याच पालकांना समजत नाहीये, की आय-टीमध्ये जाण्यासाठी तयारी कधीपासून केली पाहिजे विद्यार्थ्यांनी. आता जस्ट रिसेंटली 10वी आणि 12वीच्या एक्झाम झालेल्या आहेत. हो. आत्तापासूनच काही पालक विद्यार्थ्यांच्यावर दबाव टाकतात, की 12वी झाली ना, आता तुला आय-टीमध्ये जायचं आहे, तुला 12 लाख, 15 लाखाचं पॅकेज मिळवायचं आहे, तर तयारी कर. एक स्टँडर्ड मेथड काय आहे, की एखाद्या विद्यार्थ्याने आय-टीमध्ये जाण्यासाठी किंवा ते स्किल शिकण्यासाठी कधीपासून तयारी केली पाहिजे? 10वी पासून, 12वी पासून, का इंजिनिअरिंग पासून, का अगदी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर केली तरी चालेल? नाही, याची जी आयडियल फेज आहे, हं. अत्यंत आयडियल, ती आहे ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरपासून. पण कशी? पालकांनी दबाव टाकून नाही. त्याला ओके. प्रॉपर प्लॅन आहे हं. आणि जनरल प्लॅन आहे. पहिली गोष्ट पालकांनी थोडीशी माहिती घ्यायची, की ओके, आत्ताच्या आय-टीच्या सिच्युएशननुसार समजा माझा मुलगा त्याचं कॉम्प्युटर किंवा ई-एन-टी किंवा आय-टी त्याला इंजिनिअरिंगची ब्रँच हं, मिळाली हं, हं. किंवा त्याला लेट्स से नॉन आय-टी ब्रँच मिळाली. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं, की घराजवळ कॉलेज आहे, तर माझा राहण्या-खाण्याचा खर्च वाचेल, सो मिळेल ती ब्रँच मी घेतो. असंही बऱ्याच ठिकाणी आजकाल होतं. बरोबर. तर मग आपला जो मुलगा-मुलगी आहे त्याच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार कुठल्या करियर ट्रॅकमध्ये त्याला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी मिळतील. हं. ओके. ते एकदा थोडंसं त्याच्याबद्दल माहिती घेणे, जाणून घेणे आणि त्या करियर ट्रॅकच्या टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातल्या फक्त बेसिक गोष्टी, फक्त बेसिक्स हं. ओके, 25% फक्त बेसिक गोष्टी फर्स्ट इयरला शिकणे. का? कारण ते मुलांना बाकीचा कॉलेजचा अभ्यास वगैरे असतो, ॲडमिशन प्रोसेस वगैरे असते. त्याच्यातूनही 2-1 महिन्याचा वेळ गेलेला असतो. फक्त बेसिक शिकणे. त्यानंतर सेकंड इयरला जेव्हा विद्यार्थी जातो, तेव्हा त्या टेक्नॉलॉजीचा एक स्टेप पुढच्या ॲडव्हान्स गोष्टी शिकणे. फक्त तेवढंच. ओके. ओके. आणि थर्ड इयरला जेव्हा विद्यार्थी जातो, मग त्याचं जे कॉलेज आहे, त्याची जी डिग्री आहे, ती भले 3 वर्षाची असेल, BCA, BCS सारखी हं. किंवा 4 वर्षाची BE, BTech डिग्री असेल. मग त्यावेळेस प्रत्येक युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना काही महिने इंटर्नशिप करायला अलाऊ करते. ओके. मग कॉलेजच्या छताखाली असतानाच फक्त इंटर्नशिपचा कागद मिळवण्यासाठी इंटर्नशिप नाही करायची. रिअल टाईम इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेण्याची इंटर्नशिप करायची. सो जेणेकरून तुमचा जो इंटर्नशिप आहे ना, तो व्हॅलिड एक्सपिरियन्स म्हणून कन्सिडर होतं. आणि सेम गोष्ट रिपीट करायची फायनल इयरला सुद्धा. युनिव्हर्सिटी, कॉलेजेस स्वतःहून त्याला अलाऊ करतात, प्रमोट करतात. अशा सायकलने जर आपण गेलो, तर जेव्हा आपण फायनल इयरला पास आउट होतो, भले 3 वर्षाची डिग्री असेल, 4 वर्षाची असेल, तेव्हा आपल्याकडं आपली डिग्री हं, हं, हं. प्लस एक स्पेशलायझेशनचं बेसिक प्लस ॲडव्हान्स नॉलेज हं, आणि त्याच्यावरती इंटर्नशिपमध्ये केलेलं रिअल टाईम इंडस्ट्रीचं काम, हं. ज्याला आपण वर्क एक्सपिरियन्स म्हणतो. ह्या 3 गोष्टींचं पॉवरफुल कॉम्बिनेशन असतं आणि असा कॅन्डिडेट कंपनीला हवाय, भरपूर हवेत जे नाही भेटत आणि अशा कॅन्डिडेटला कंपनीज लाखोंचं पॅकेज देतात सर. ओके. आजही देतात. आजही देतात, आजही ओके. देतात. अनेक पालकांच्या मनामध्ये अजून एक डाऊट आहे सर. तो डाऊट असा आहे, की पालक म्हणतात, की यार आम्ही 12वी पास झाला मुलगा चांगल्या मार्काने झाला पास. इंजिनिअरिंगला आम्ही त्याला बाहेर घातला
आणि ते बाहेर शिक्षणासाठी खर्च करत असताना जवळपास त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत जवळपास 8 ते 10 लाख रुपये खर्च केलेत. कारण कॉलेजची फीजच तेवढी हो. असते, प्लस राहण्याचा, खाण्याचा खर्च वेगळाच. मग जर इंजिनिअरिंग केल्यानंतर जर आम्हाला त्याला जर आय-टीमध्ये किंवा नोकरी मिळवायची असेल, तर मग विद्यार्थी म्हणतो की मला क्लास करायचा आहे. मग पालकांचं असं मत आहे किंवा पालकांना असं वाटतं की मुलगा तर माझा इंजिनिअर झालाय ना, मग आता क्लास करण्याची का गरज आहे? जसं मी म्हटलं, की टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार एका वर्षात फक्त एका वर्षात हं. 12 ते 15 लाख इंजिनिअर भारतातनं पास आउट होतात. बरं. बाकीचे वेगळेच. मग एवढ्या लाखो लोकांमधून आपल्याच मुलाचा रिझ्युमे का सिलेक्ट करेल कंपनी किंवा आपल्याच मुलाला का सिलेक्ट करेल? बरं. ओके. त्याच्यामध्ये काहीतरी ॲड ऑन स्किल्स पाहिजेत ना. हं, हं, हं. तो इंजिनिअर झालाय किंवा त्याचं ग्रॅज्युएशन झालंय हे मान्य आहे. हं. पण त्याच्यासोबत लाखो लोकांचं झालंय ना, लाखो, हजारो नाही, ओके. लाखो. अच्छा. कारण तेवढे हं. ग्रॅज्युएट आता पास आउट होतायत. ते रोखणं आपल्या हातामध्ये नाहीये. मग त्या सगळ्यातून आपल्याच लाडक्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन का होईल? हं, 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 हं. राइट? हा प्रश्न आहे कंपन्यांचा आणि अगदी, याचं अगदीच. उत्तर आहे स्पेशलायझेशन, की ठीक आहे डिग्री झाली, काहीतरी स्पेशलायझेशन स्किल तुम्ही जे आजकाल रिअल टाईम इंडस्ट्रीमध्ये लागतं ते शिकलंच पाहिजे. तर 12वी नंतर आता इंजिनिअरिंग करायचं म्हटलं ना, आता मी माझंच उदाहरण देतो. मला इंजिनिअर व्हायचं होतं. माझं स्वप्न होतं. पण अनफॉर्च्युनेटली 12वी नंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी जी फीज लागते, लाख, दीड लाख रुपये कॉलेजची फीज असते, राहण्या-खाण्याचा खर्च, तेवढे माझ्याकडे नव्हते. म्हणून दुर्दैवाने मी इंजिनिअर नाही होऊ शकलो. आज भले मी वेगळ्या क्षेत्रात आहे, तिथे यशस्वी झालो म्हणून बोलतोय असं नाहीये. पण मला खरंच इंजिनिअर व्हायचं होतं. माझं स्वप्न होतं ते. ते राहून गेलं. असं बऱ्याच पालकांच्या बाबत होतं, त्यांच्या मुलांच्या बाबतीत होतं. मग नाईलाजाने मुलांना बी-सी-एस करावं लागतं, बी-सी-ए करावं लागतं, बी-एस-सी करावी लागते. तर त्या विद्यार्थ्यांना पण आय-टीमध्ये जाता येतं? खूप का चांगल्या फक्त प्रकारे इंजिनिअर झालेल्यांनाच फक्त आय-टीमध्ये जाता येतं? असं अजिबात नाहीये सर. आपले बी-सी-एस, बी-सी-ए, एम-सी-ए, एम-सी-एस हे तर टेक्निकल ग्रॅज्युएशन झाले. बाकीच्या ज्या सायन्सच्या स्ट्रीम आहेत, हं. जसं की बी-एस-सी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, ओके. झूलॉजी बऱ्याच गोष्टी आहेत. तरी या सायन्सच्या स्ट्रीम झाल्या यांना तर 100% जाता येतच. अधिकृत आहे का ते सर ते? हो सर, नक्कीच, नक्कीच. खूप कारण साऱ्या आमच्या डोक्यामध्ये, पालकांच्या डोक्यामध्ये काय आहे, की आय-टीमध्ये इंजिनिअरच सर पाहिजे. आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सायन्स बॅकग्राऊंड ज्यांचं आहे त्यांनी म्हणजे इंजिनिअरिंग सोडून बाकीचा हं. सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी आय-टीमध्ये खूप चांगलं करिअर केलेलं आहे. तेवढंच नाही, कॉमर्स, फार्मसी हे जे बाकीचे जे आहेत ना फील्ड याच्यामधल्या सुद्धा विद्यार्थ्यांनी आता मला नाव आठवत नाही आपल्या सांगली ब्रँचची एक विद्यार्थिनी आहे. हं. अत्यंत म्हणजे समजूतदार विद्यार्थिनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवलेल्या फॉलो करणार. कॉमर्स सर, कॉमर्स तिचं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे 2-3 आय थिंक 1-2 वर्षाचा करियर गॅप हं. पण आहे. सर इनिशियल पॅकेज जवळपास 3-3.5 लाखाचं मिळालंय. ओके. ओके. हं, हं, सो हं. आय-टीमध्ये फक्तच इंजिनिअरिंगला स्कोप आहे असं अजिबात नाही. नॉन आय-टी, नॉन टेक्निकल फील्डच्या स्टुडंटसाठी सुद्धा भरपूर करियर ट्रॅक आहेत. हं, हं. पर्टिक्युलर करियर ट्रॅक आहेत हं. आय-टीमध्ये. ओके. फक्त आपल्याला ते बऱ्याचदा माहितीच नसतं. आता जसं ओके. उदाहरण द्यायचं झालं, की आय-टी फील्डचं आपण पालकांच्या दृष्टीने सामान्य भाषेत समजून घेऊ, की हं, हं. आय-टी म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीसाठी लागणारे सॉफ्टवेअर्स बनवणं. मग जगभरामध्ये खूप साऱ्या मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीजचे टाइप आहेत, कॅटेगरीज. ओके. जसं की बँकिंग इंडस्ट्री, त्यांना बँकिंगचे सॉफ्टवेअर लागतात. फायनान्स आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, मोबाईल्स वगैरे सगळ्या रिलेटेड. हं, हं, हं. त्याच्यानंतर बाकीचे पण काही सेक्टर्स आहेत. सो ह्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या मोठ्या-मोठ्या कंपन्या जगामध्ये आहेत. मोठ्या-छोट्या सगळ्याच प्रकारच्या. सो ह्या सगळ्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर्स हे आय-टी इंडस्ट्रीमध्ये बनवले जातात. हं, हं, आता हं. एखादी कंपनी ज्यांची स्पेशालिटी आहे, की खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत मोठ्या चांगल्या पॅकेज देणाऱ्या, ज्यांची स्पेशालिटी की आम्ही फक्त बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स ह्या रिलेटेडच सॉफ्टवेअर बनवतो. खूप ह्यूज, लार्ज स्केल मोठे-मोठे सॉफ्टवेअर्स. मग त्यावेळेस ते जेव्हा हायरिंग करतात, त्यांचं सिलेक्शन त्याच्यामध्ये जास्त होतं कॉमर्सच्या मुलांचं. का? कारण त्या इंडस्ट्रीशी नॉलेज असलेल्या बेसिक गोष्टी ते त्या सिलेबसमध्ये बेसिक शब्द तरी कानावर पडलेले असतात. अगदीच, अगदीच, अगदीच. ओके. हा फायदा होता. आता दुसरी गोष्ट फार्मसी. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असं वाटेल, "अरे फार्मसी आणि आय-टीचा काय संबंध?" हां, तर मला पण वाटतं ना, मला पण. खूप मोठा संबंध आहे. मी सांगतो. फार्मा इंडस्ट्री, औषधं बनवण्याची इंडस्ट्री जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खूप मोठी इंडस्ट्री आहे. ओके. हं. तर ह्या इंडस्ट्रीशी रिलेटेड सॉफ्टवेअर बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यासुद्धा खूप जास्त आहेत, खूप चांगल्या आहेत. ओके. अशा कंपन्यांमध्ये सिलेक्शनसाठी रोल भले आय-टीचा आहे, हं. काम आय-टीचं आहे, पण सिलेक्शन करण्यासाठी काही-काही कंपन्यांचे सर सर आमच्याकडे स्पेसिफिक जेव्हा आमच्या प्लेसमेंट टीमकडे रिक्वायरमेंट येते ना कंपन्यांची हायरिंगसाठी,
तर अशा कंपनीज डेडिकेटेड सांगतात, फक्त फार्मसी झालेल्याच विद्यार्थ्यांना तुम्ही इंटरव्ह्यूला पाठवा. आम्ही दुसऱ्यांचे रिझ्युमे पण पाठवणार. ओके. का? कारण त्यांना फक्त ते आय-टीचं नॉलेज जे ते शिकलेले आहेत कोर्समध्ये ते नाही महत्त्वाचं. 3-4 वर्षाच्या ग्रॅज्युएशनमध्ये जे काय त्यांचं ग्रॅज्युएशन आहे हं, फार्मसीचं, हं. त्याच्यामध्ये त्या इंडस्ट्रीबद्दलचे जे बेसिक कन्सेप्ट, बेसिक शब्द, बेसिक नॉलेज त्यांनी घेतलेलं आहे, ते त्या कंपनीला खूप जास्त इम्पोर्टंट आहे सर. हं, हं, हं. त्याच्यामुळे आय-टीमध्ये असं नाहीये, की फक्त इंजिनिअरिंग आणि टेक्निकल बॅकग्राऊंड झालेल्या विद्यार्थ्यांना जॉब आहे असं नाहीये. नॉन आय-टी एज्युकेशन बॅकग्राऊंडवाल्या स्टुडंटला सुद्धा खूप जॉब रोल आहेत. मुद्दा काय होतो सर, हाच एक जो गैरसमज डोक्यात बसलाय ना, तोच कुठेतरी काढणं आपण गरजेचं आहे. रिॲलिटी आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना योग्य पद्धतीने कोणी सांगत नाही ना, म्हणून तो बरोबर. प्रॉब्लेम होतो आणि तो अच्छा. गैरसमज डोक्यातला कधी निघतच नाही. असं आहे. काही सर पालकांचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो. सातारा जिल्ह्यातील कराडमधून रंजना साळुंखे म्हणून एक ताई आहेत. अच्छा. त्यांचा असा प्रश्न आहे, की त्यांची मुलगी 2019ला इंजिनिअर पास आउट झाली. पण परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला तिचं लग्न करावं लागलं आणि आता तिला आय-टीमध्ये जायचं आहे. पण करिअर गॅप जवळपास 7 वर्षांचा आहे. हां. तर आता तिला आय-टीमध्ये जाण्यासाठी काही चान्सेस अवेलेबल आहेत का किंवा ती जाऊ शकते का? हा असा त्यांचा प्रश्न आहे. ओके. सो साताऱ्यातील कराडच्या या ताई आहेत. हं, तर त्यांना त्यांच्याच शेजारचा जो जिल्हा आहे सांगली, तिथल्या विद्यार्थिनीचं नावासहित उदाहरण देतो, नावासहित ऑन कॅमेरा. हं. किरण पुकाळे म्हणून आमची एक विद्यार्थिनी आहे, सांगली ब्रँचची. ओके. 2016 का 17चा पास आउट आहे सर. हं, 16 का 17 यांचं तरी कदाचित 2019 आहे. हं. जवळपास 9 ते 10 वर्षांचा गॅप आहे. लेटेस्ट स्किल्स तिने शिकले. खूप छान तिची प्रॅक्टिस त्या गोष्टींची तिने केली. सर आय-टीमधली लेटेस्ट प्रोफाईल एआय एम-एल इंजिनिअर म्हणून सर ती मुलगी प्लेस झाली. तिचं अभिनंदन करतानाचा व्हिडिओसुद्धा आमच्या सांगली ब्रँचच्या पेजला आहे. किरण पुकाळे मला नावही हं, खूप हं, क्लिअरली हं. आठवतंय. हं, हं. ऑन कॅमेरा सांगतोय सर मी. हं. ओके. तर हा जो 6-7 वर्षांचा त्यांचा गॅप झालेला आहे. तर मान्य आहे 10 पैकी 4 कंपन्या आपला रिझ्यूमे सिलेक्ट नाही करणार आहे. पण बाकीच्या ज्या करणार आहेत ना, तिथं आपले स्किल आपण इतके उत्तम प्रकारे घेऊन जायचे आहेत, की जेणेकरून कंपन्या आपल्याला नक्की सिलेक्ट करणार आहेत, जसं या विद्यार्थिनीला केलेलं आहे. हं. सो करिअर गॅपची काळजी करायची नाहीये. त्याच्या आपण बदलू शकत नाही. आपण लेटेस्ट स्किल घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिकली आणि प्रामाणिकपणे पुढे जायचंय. खोटं ते फेक एक्सपिरियन्स वगैरे ते काही करायचं नाही. ते सगळं युजलेस आहे, ते पकडलं जातं. ओके. असं आहे. अजून एक प्रश्न आहे वाशिममधून. त्यांचं असं म्हणणं आहे, की पुण्यातील हिंजवडी येथे आमच्या क्लासचं नाव मी मुद्दाम मेन्शन करत नाही इथं, कारण कुठे आपण लीगली अडकायला नको म्हणून. अ, पुण्यातील हिंजवडी येथे माझ्या मुलीला आम्ही क्लास लावला होता. तिथे आमच्याकडून जवळपास ₹1,25,000 ते ₹1,50,000 फीस घेतली होती. ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी तिचे आई-बाबा म्हणजे मी आणि माझे मिस्टर सोबत होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही तिघेजण गेलो होतो सोबत. त्यावेळी आम्हाला पहिल्या दिवशीच त्यांनी एक कागद दिला होता भरून, ज्याच्यावरती सांगितलं होतं, की 100% तुम्हाला आम्ही जॉब वगैरे देऊ. 4 महिन्याचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी फोनच रिसीव्ह करणं बंद केलंय. त्याच्यामुळे आता आमचा ह्या फील्डवरचा विश्वासच कुठेतरी उडत चाललाय. यावरती तुमचं काय मत आहे सर? बऱ्याच लोकांचा विश्वास उडत चाललाय सर. म्हणून तर आज आपण एवढं प्रामाणिकपणे डिस्कशन करतोय. जसं मी 3-4 गोष्टी मगाशी सांगितल्या. हं, स्वतः तुम्ही व्हिजिट करायला आलात मुंबईवरून, वाशिमवरून वाशिमवरून हं, पुण्याला ही चांगली हं, गोष्ट आहे. हं. पण हे नक्की पहा की ओनर कोण आहे, फाउंडर, डिरेक्टर कोण आहे? स्वतःला एक्सपिरियन्स आहे का? किती वर्षापासून ते इन्स्टिट्यूट आहे? आधीच्या विद्यार्थ्यांना हं, हं, प्लेसमेंट हं. मिळाली आहे का? हे सगळं जर त्यांनी पाहिलं असतं तर कदाचित दुर्दैवाने त्यांच्या मुलीचा जे तेवढा वेळ आणि पैसे त्यांचे कष्टाचे वाया गेलेत ते गेले नसते सर. सो एकदा ठेच लागली त्याचा अर्थ आपण आपल्या जे आपलं ध्येय आहे त्याच्या दृष्टीने पावलं टाकायचीच नाहीत. असं तर होत नाही ना सर. अगदी, असं अगदी हा सर. हा माइंडसेट चुकीचा आहे. याने फक्त नुकसान काय होणार आहे? हं, हं, फक्त हं. त्यांच्या मुलीचा करियर गॅप वाढणार आहे हं, हं, आणि जेणेकरून भविष्यात मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज मग कुठेतरी अजून थोड्याशा कमी होणार आहे. हं. सो चुकीचा माइंडसेट आहे सर. असं ओके. नाही केलं पाहिजे. कोल्हापूरहून तिसरा प्रश्न आहे. कोल्हापूरहून एका दादांचा प्रश्न आहे, की आमची परिस्थिती नाहीये. परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही आमच्या मुलाला शिकवलेलं आहे. इंजिनिअर केलेलं आहे. पण पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी येऊन त्याला क्लास करायला लावायची आणि राहण्या-खाण्याचा खर्च करण्याची आमची आता परिस्थिती उरलेली नाही. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे सर. कारण आजकाल ग्रामीण भागातील एखादं कॉलेज तालुक्यातलं असेल, शहरातलं असेल किंवा अगदी खेडेगावात जरी हं, कॉलेज हं. असेल, तरी फी खूप वाढलेली आहे सर आणि अगदीच, अगदीच. 2 ॲव्हरेज जर मी म्हटलं 2 मुलांना जरी ग्रॅज्युएट करायचं तरी त्याचं फायनान्शियल बर्डन खूप मोठं बरोबर. आहे. आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील जे पालक आहेत त्यांच्यावरती तर ते खूप मोठं बर्डन आहे. हं, हं. मग याच्यावरती येस इन्फोटेकने आम्ही हे सोल्युशन काढलं, की आपण त्यांना त्यांच्या होमटाऊनमध्येच क्वालिटी ट्रेनिंग देऊया.
ज्याच्यामुळे आता 6 शाखा आपल्या आता चालू सुद्धा म्हणजे झालेल्या आपली आहेत. कोल्हापूरमध्ये पण आहे का? हो, हो. कोल्हापूरमध्ये ओके. सुद्धा आपली ब्रँच आहे. अच्छा. त्याचसोबत सांगली, हं, हं. सातारा जिल्ह्यात कराड, हं, हं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा, अमरावती या तसेच पिंपरी चिंचवडमध्ये तो समजा पुण्याचाच एक भाग आहे, पण अच्छा. ओके. तिथे सुद्धा आपली ब्रँच आहे आणि या जिल्ह्यातले जे पालक आहेत ते त्यांच्या विद्यार्थ्यांचं जे क्वालिटी ट्रेनिंग आहे ते त्यांच्या जिल्ह्यातल्या ब्रँचला करू शकतात आणि या व्यतिरिक्त जे असे पालक आहेत जे दुसऱ्या जिल्ह्यातले जिथं देवाच्या कृपेने लवकरात लवकर येस इन्फोटेकच्या ब्रँचेस येतीलच, पण अजून त्याला थोडासा वेळ लागू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मोडमध्ये सेम क्वालिटी ट्रेनिंग आपण अवेलेबल केलेलं आहे. हं, सो हं. ज्या जिल्ह्यामध्ये येस इन्फोटेकची ब्रँच नाही आहे अजून, हं. त्या जिल्ह्यातले विद्यार्थी ऑनलाईन मोडमध्ये हे ट्रेनिंग करू शकतात. तितकंच क्वालिटी, प्रॅक्टिकल, लाईव्ह, रिअल टाईम ट्रेनिंग स्टुडंटला दिलं जातं आणि त्यानंतर प्लेसमेंट असिस्टन्स तर आहेच सर. चौथा आणि शेवटचा प्रश्न ॲक्चुअली तिथूनच होता, विदर्भातून, अमरावतीमधूनच आहे योगायोगाने. त्यांचं पण असं म्हणणं आहे, की पुण्यासारख्या ठिकाणी येऊन आम्हाला क्लास करण्याची आमची परिस्थिती नाही आहे. सर त्यामुळे त्यांच्यासाठी येस इन्फोटेकची ब्रँच अमरावतीमध्ये सुद्धा चालू झालेली आहे. सो त्या ब्रँचमध्ये ओके. विद्यार्थ्यांनी जर लेटेस्ट ट्रेनिंग घेतलं तर जे राहायला खायला ₹1,00,000 2,00,000 वाया जातात फक्त 4-6 महिन्यासाठी, हं, हं. तर ते त्यांचे नक्कीच वाचतील. सर अजून एक शेवटचा प्रश्न होता. ते विचारायचं राहून गेला. अजून एका पालकांचा असा प्रश्न आहे, की आमच्या मुलांना आम्ही इंजिनिअर केलं. मुलाला आणि मुलगीला दोघांना पण आम्ही इंजिनिअर बनवलंय आणि आता ते काहीतरी एआयचं फॅड आलंय. हे असं ते म्हणतायत. एआयचं वगैरे काहीतरी फॅड आलंय, त्याच्यामुळे असं वाटतं, की आता नोकरी आमच्या मुलाची जाते की काय? हां. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एक तज्ञ म्हणून, की एआयमुळे नोकऱ्या जातील की नोकऱ्या नवीन उपलब्ध होतील असं तुम्हाला सर, वाटतं? एआयमुळे जितक्या छोट्याशा प्रमाणात नोकऱ्या गेल्यात ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात नोकऱ्या ऑलरेडी क्रिएट झाल्यात. ओके. त्या अजून जास्त होणार आहे. थोडेसे टेक्निकल शब्द आहेत, पण पालकांनी थोडेसे सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हं. आपल्या पालकांनी एआय सोबत मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतील. तर मशीन लर्निंग कुठल्याही आय-टी कंपनीला मशीन लर्निंग या कन्सेप्टवरती काम करण्यासाठी माणसं पाहिजेत. त्याच्यानंतर एजंटिक एआय ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी पण कंपन्यांना टीम मेंबर, कॅन्डिडेट पाहिजेत. डीप लर्निंग सारख्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यावरती काम कोण करणार? टीम मेंबर तर करणारच ना. अगदीच, सो ह्या अगदीच. सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात लकीली गोष्ट चांगली काय भारताच्या केसमध्ये, की जगभरातल्या ज्या मोठ्या-मोठ्या आय-टी कंपन्या आहेत, जसं की Google आहे, Microsoft आहे, Amazon आहे. ह्या सगळ्यांचे मोठे-मोठे डेटा सेंटर्स भारतामध्ये ऑलरेडी आलेले आहेत आणि अजून खूप जास्त प्रमाणामध्ये येणार सुद्धा आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, एआय रिलेटेड खूप सारे जॉब ऑलरेडी मार्केटमध्ये क्रिएट झालेले आहेत. जसं मी त्या मगाशी विद्यार्थिनीचं नावासहित तिचं एक्झाम्पल दिलं. तिचं हं. प्लेसमेंट कशात झालंय सर? एआय एम-एल इंजिनिअर म्हणूनच तर झालंय ना. ओके, ओके. सो एआयमुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये, एरियाजमध्ये जॉब ऑलरेडी क्रिएट झालेत. फ्रेशर विद्यार्थ्यांना ऑलरेडी तिथं खूप चांगलं पॅकेज मिळायला चालू झालंय. त्याच्यामुळे आपण कुठेतरी ते एक 4-5% जे कसं आहे सर, जे रिपिटेटिव्ह काम आहे ना, जिथं फिक्स क्वेशन, फिक्स आन्सर आहे. ओके, उदाहरणार्थ आपण एखाद्या मोबाईल कंपनीचा आपला रिचार्जचा प्रॉब्लेम आहे. हं. तर रिचार्ज रिलेटेड फिक्स क्वेशन आहे, फिक्स आन्सर आहे. बरोबर. तिथं काही वेगळं इन्व्हेन्शन नाही होणार. तुमचा किती रुपयाचा रिचार्जचा प्लॅन आहे, त्याच्यात इंटरनेट किती आहे, टॉक टाईमचं जे काय आहे ते किती, हे सगळे फिक्स क्वेशन, फिक्स आन्सर जिथं आहे ना, ते जे गोष्टी तो आधी माणूस तिथे कोणतरी असायचा तो आन्सर द्यायचा. तर त्या गोष्टी आता एआयने रिप्लेस केल्यात, मान्य आहे. पण सर जे कोर आय-टीचं काम आहे ना, तिथे एक माणूस म्हणून विचार करायला टीम मेंबरच लागणार आहेत. बरोबर, बरोबर. सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिक नाही होणार आहेत. येस, त्याच्यामुळे येस. खूप जास्त प्रमाणामध्ये एआयमुळे जॉब ऑलरेडी तयार झालेले आहेत. ओके. फक्त त्यासाठीचे लागणारे लेटेस्ट स्किल्स आपल्याकडे असणं, नसतील तर ते आपण शिकणं हे गरजेचं आहे सर. अच्छा, ओके. अतिशय सर तुम्ही योग्य आणि छान मार्गदर्शन केलंत. अनेक पालकांच्या मनामध्ये खूप सारे डाउट्स होते आय-टी क्षेत्रा रिलेटेड. सो त्याबद्दल तुम्ही एक अवेअरनेस सांगितला, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, चांगला क्लास कसा निवडला पाहिजे, आय-टी क्षेत्रामध्ये कशाप्रकारे फ्रॉड होतो, तिथून पालकांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे, याच्याबद्दल सुद्धा तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंत. इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल पालकांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की जे तुम्ही काही सोशल मीडियावरती ऐकता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी ऐकायला मिळतात अगदी तशाच असतात असं काही नाही आहे. आय-टी क्षेत्रात हजारो जॉब उपलब्ध आहेत, पण आपल्या विद्यार्थ्यांकडे त्या पद्धतीचे किंवा तेवढे स्किल्स नाही आहेत. ते स्किल अपडेट करण्यासाठी येस इन्फोटेकशी नक्की संपर्क करा. माझं नाव तुम्ही सांगा, माझा मुलगाच आहे रोहित पाटील म्हणून सांगा, माझा भाऊ आहे म्हणून सांगा. तुम्हाला फीमध्ये सुद्धा सवलत मी सरांना द्यायला सांगेन. आणि खरंच विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे कष्ट करावं, आपल्या कष्टामध्ये सातत्य ठेवावं, विजन काहीतरी ठेवावं आणि
नक्कीच तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकाल. पुन्हा एकदा सर तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलंत. हजारो आणि लाखो पालकांच्या मनामध्ये जे काही डाउट्स होते, ते डाउट्स प्रामाणिकपणे क्लिअर करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. पुन्हा एकदा गरज पडली तर मी नक्की तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती बोलवेन. तोपर्यंत तुर्तास आपण थांबूया आणि सर तुमच्या हातून असंच सत्कर्म घडो. अजून तुमच्या हातून असे हजारो विद्यार्थी आय-टी क्षेत्रात जातील, आय-टीमध्ये प्लेस होतील यासाठी तुमच्या क्लासला आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद सर.